यांच्या वतीने खास करून बदलापूर शहरासाठी आणि आपल्या परिसरासाठी बदलापूर पुस्तक महोत्सव 2026 या अगोदर सुद्धा दरवर्षी पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने चांगला उपयोग नागरिकांना व्हावा या हेतूतून पत्रकारांनी ही सुरुवात केली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो. आज चांगला दिवस आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या आजच्या दिवसातून व्यक्त होण्यासाठी आजचा दिवस आहे आणि म्हणून सूर्यांना मानाचा मुद्रा करून तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्षा सुचिता राजेंद्र घोरपडे, आपल्या उपनगराध्यक्षा सौ दामलेताई प्रियंका दामले, त्याचबरोबर मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड, सभापती संभाजी शिंदे, किरण भोईर, आपले सोलशे, त्याचबरोबर गटनेते शरद तेली, राजेंद्र घोरपडे, दुसरे गटनेते आपले पाटील, सुधीर पाटील, आमच्या तात्पुरताई, उपस्थित असलेल्या सर्व नगरसेविका, आपण सर्व नागरिक जमलेला बंधू भगिनींना. बदलापूर शहर हे वेगळं शहर येते आणि त्यामध्ये वाचकही खूप आहेत. मागच्या वर्षीचा कार्यक्रम झाला तर त्यामध्ये काहीतरी 1.5 लाखापर्यंतचा आकडा गेला होता. मला वाटतं यावर्षी त्याच्यावर विचार होईल आणि नवीन प्रकारची पुस्तकं तुम्ही ठेवता, त्यामुळं नक्कीच नागरिकांना आवडतील. आताच आमच्या खूप बाटकरताईने सांगितलं की मी राजकारण्यांच्यासाठी पण पुस्तक आहे आणि त्याने बरोबर चाणक्य नीती घेतली. त्यामुळे सुधर चाणक्य नीती वापरायला पण आमच्या नगरसेवक शिकायला लागले. त्यामुळे जर सगळ्यांनी चांगला विचारतो आणि शरद केलेला तर मी निवडून पुस्तक दिलंय. त्यामुळे प्रत्येकाच्या गुणांच्या सारखी पुस्तकं तुम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या शहराची दिशा बदलण्यासाठी, चांगले विचार होण्यासाठी वाचक निर्माण झाले पाहिजेत आणि पत्रकारांनी सुद्धा पुस्तकं आणताना एक चांगला विचारपूर्वक नवीन पुस्तकं आणण्याचा प्रयत्न केलाय. पण शेवटी वाचाल तर ठिकाण ही भूमिका तुमच्यात पाहिजे. व्हॉट्सअपवर किती मेसेज वाचले तरी पुस्तकातले वाचणं आणि व्हॉट्सअपचं वाचणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तुम्ही कधी स्वतः पण पहा, पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जे समाधान मिळेल ते तुमच्या व्हॉट्सअपने मिळणार नाही. आणि म्हणून व्हॉट्सअपला कधी कधी अशा प्रकारचे आपण अडकून जातो, त्यापेक्षा पुस्तकात अडकणं हे सगळ्यात चांगलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्या नागरिकांना अजूनही चांगलं आव्हान करा की इतर राहिलेली पुस्तकं कितीही तुम्हाला लागली तरी कमी पडणार नाही. आपण सगळ्यांनी त्याला भेट द्यावी आणि आपल्या घरामध्ये एखादं चांगलं पुस्तक घेऊन जावं असे मी नागरिकांना मनापासून आवाहन करेन. आज चांगलं प्रदर्शनाचं एक समाधानासारखं तुमच्या सगळ्यांच्या सान्निध्यात उद्घाटन करण्याचा योग आला. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्याला शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कदर साहेब, आपण खूप असं बोलायचं असं मार्गदर्शन केलं मला. वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला इथे उपस्थित झाला तरी आपले मनापासून आभार. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमची संभाजी शिंदे साहेब जे आहेत आप्पा, जसं ही पत्रकारांची संकल्पना आहे ती आधी संभाजी शिंदे साहेबांनी ही संकल्पना मांडली आणि एक पुस्तकांचा कट्टा हा या प्रभागामध्ये करावा अशी संभाजी शिंदेची संकल्पना आहे आणि माझ्याबरोबर त्यांनी चर्चा केली. शिवसाहेब खूप चांगला एक संकल्पना आहे ती. आपण याच ठिकाणी आपण पुस्तकांचा कट्टा करण्याचा एक प्रयत्न करू. पण त्याचं नियोजन करताना कशा प्रकारचं असावं, जरा रोजची माहिती शिवणच्या बरोबर चर्चा करा, आपण त्याला मान्यता देऊ. धन्यवाद. आता एक चांगला विचार आपण या ठिकाणी मांडला आणि तो आता पुढे निश्चितच नेला पाहिजे. आणि या सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आपल्याला इतर सुद्धा कार्यक्रम आहे तर आपल्या लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की काही प्रतिक्रिया आपल्या घ्यायच्या आहेत तर त्या थांबावं. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी नियोजन करण्यात येत असतं. आपण उपस्थित राहिला, आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे. एकंदरीत काय सांगाल सर, आणि लोकांना इथे येण्यासाठी काय आव्हान? शिवजयंतीचं औचित्य साधून बदलापूरमध्ये
आपली पत्रकार मंडळी आणि नगर परिषद यांच्या वतीने पुस्तक महोत्सव दरवर्षी आयोजित करणार आणि यावेळेला सुद्धा एक भव्य दिव्य असं हे प्रदर्शन बदलापूरकरांसाठी फुलं दालन या ठिकाणी पुस्तकं शोधण्यासाठी केलंय. त्याबद्दल मी प्रथम पत्रकारांना मनापासून शुभेच्छा देईल. तर त्यांनी हा विचार आणणं हा सुद्धा सगळ्यात चांगला दिवसाचा आजचा योग आहे. शिवाजीरायांचे विचार हे घराघरांच्यात जावेत यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवनावरची पुस्तकं सुद्धा वेगवेगळी आहेत. अन्य वेगवेगळ्या प्रकारचे जेवढी आपल्याला गरज आहेत, आपल्याला भविष्यात आपल्या आयुष्याला आपल्या देशाला ज्या काही वाचनाची गरज आहे त्याच्यातून आपण घडणार आहोत, आपला भारत देश घडणार आहे आणि त्याच पद्धतीने बदलापूर घडावं ही जी आमची संकल्पना आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे ती पूर्ण होण्यासाठी या प्रदर्शनामधून खूप काही बोध घेण्यासारखं होईल. मी मनापासून या पुस्तक महोत्सवाला शुभेच्छा देईल. मी त्यांना अजूनही सूचना केल्या की हा 1.5 महिन्याच्या ऐवजी अजूनही वाढवावा आणि या प्रभागामध्ये पुस्तक कट्टा करण्याची संकल्पना आमच्या सभापतींनी संभाजी शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. त्याला सुद्धा आपण निश्चितपणे न्याय देऊ. मनापासून आपल्याला शुभेच्छा. आजच्या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती कमी होते. आज या पत्रकार संमेलनात जो काही पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम आहे काय सांगतात? खूप छान आणि उत्स्फूर्त असा हा पुस्तक प्रदर्शनाची यांची योजना आहे. खूप संकल्पना खूप चांगली आहे. कारण काय ह्या पुस्तकांमध्ये खरे लेखक आहेत ज्यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत. खरी माहिती आहे. सोशल मीडियावर कधी कधी असं असतं प्रत्येकजण वाचून वेगवेगळ्या आपल्याप्रमाणे त्याच्यामध्ये माहिती घालत असतं. तर खरंच वाचकांना खरी माहिती हवी असेल तर आपण हे या पुस्तक प्रदर्शनामध्ये यावं. सगळ्या प्रकारची पुस्तक म्हणजे लहान मुलांपासून ते थोड्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वाचता येतील अशा प्रकारची पुस्तकं या पुस्तक प्रदर्शनामध्ये आहेत. आरोग्याशी निगडीत आहेत. तसेच मुलांच्या अभ्यासासाठी असो, MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी असो, सगळ्या प्रकारची पुस्तकं या प्रदर्शनामध्ये आहेत. खरंच ज्यांना वाचनाची आवड आहे तो व्यक्ती इथे आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. खूप सुंदर अशी ही संकल्पना आहे. बदलापूरमध्ये पुस्तक महोत्सव जो आहे तो भरविण्यात आलेला आहे. पूर्वा बदलापूर नगर परिषद आणि बदलापूर शहर पत्रकार संघ साहित्य यात्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण बघू शकतो पुस्तक महोत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे. वेगवेगळी पुस्तकं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या साहित्यकांची लेखकांची पुस्तकं कादंबऱ्या आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच बदलापूर येथील उड्डाणपुलाच्या खाली पूर्व परिसरामध्ये हा पुस्तक महोत्सव जो आहे तो भरविण्यात आलेला आहे. तर आपण नक्कीच या पुस्तक महोत्सवाला भेट देऊन वेगवेगळी पुस्तकं खरेदी करू शकता. वेगवेगळी पुस्तकं आपल्याला इथे पाहायला मिळतात.